समजा कधी नव्हती नवसं पुनवला 1 कोटीची लॉटरी लागलीच तर पहिलं बचत गटाच्या बायकांचं नील करून सोडणार. 7,000 रुपयासाठी भिरभिर आणून सोडले नुसते. परत आणि त्याच बचत गटात 4 विमानासाठी प्रकरण टाकणार. 2 कोल्हापूर पुण्यासाठी 2 सांगली पुण्यासाठी. कुठं घासाघाशी झाली म्हणाय नको, कुठं ट्रॅफिक लागलं म्हणाय नको आणि कुठं टोल नाका भरायला लागतोय म्हणाय नको. 4 विमानं घेऊन आणि पैसे शिल्लक राहिल्यावर काय करतो, साताऱ्यात 2 हॉटेल टाकतो. येताना पण एक आणि जाताना पण. पैसे पूर्ण नाहीत सोडा, तरी पण त्यातनं पण चुकून राहिलंच तर आपलं टेकऑफ आणि लँडिंगसाठी इकडं व्हायचं आणि तिकडं व्हायचं जमीन घेऊनच टाकतो. याला एवढं याप करण्यापेक्षा हवेतल्या हवेतच विमान क्रॉसिंग केली ती जमिनीचा ताप वाचलो घ्यायचा, पैसे वाचतील. अहो एवढी सेवा सुरळीत चालायचं म्हणल्यावर 5-6 महिने जाणारच, 2-4 हप्ते जातील बचत गटाचं. समजा खरं आहे पण पुण्यात विमानं थांबणार कुठं? आधीच बाकीची विमानं पुलाखाली लावून सगळी निगडी जाम झालेली असत्या. परत आणि पार्किंगचा प्रश्न, त्यापेक्षा त्याच्या यायला नको ती झंझटच. आपलं हाय इथंच मी चुकी. उडत गेलं ते विमान, उडत गेला ते पैसे.